आता आपण वाचणार आहोत भगवद्गीता। भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्मांची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो। तात्पर्य भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्ण भावना भवित मनुष्य होय। एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते, पण जर तो कृष्ण भावनेच्या गुणांनी संपूर्णपणे युक्त असेल तर त्याला साधू समजले पाहिजे। आणि जे कृष्ण भावनेची मुळीच पर्वा करीत नाही त्यांना दुष्कृताम हा शब्द लागू पडतो। असे दुष्ट किंवा दुष्कृताम लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मानव जातीतील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे। परंतु जे पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत ते जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू म्हणून मानले पाहिजे। नास्तिक लोकांबद्दल सांगावयाचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले, त्याप्रमाणेच नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही। असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंताचे अनेक प्रतिनिधी आहेत, परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात, कारण आसुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करीत असतात। एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडून त्या भक्ताचा छळ होतो। प्रल्हाद महाराज जरी हिरण्यकशिपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच। श्रीकृष्णांची माता देवकी जरी कंसाची बहीण असली तरी तिचा आणि तिचे पती वसुदेव यांचा कंसाने एवढ्याचसाठी छळ केला की त्यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म होणार होता। म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले, पण दोन्ही कार्ये त्यांनी एकाच वेळी केली। यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरता भगवंत विविध अवतार धारण करतात। कृष्णदास कविराज कृत चैतन्यचरितामृतात खालील श्लोकांमध्ये अवतार विषयक तत्वांचा सारांश दिला आहे। सृष्टी हेतु एई मूर्ती प्रपंचे अवतारे, सेई ईश्वर मूर्ती अवतार नाम धरे, मायातीत परव्योम्य सबार अवस्थान, विश्वे अवतरी धरे अवतार नाम। भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरता भगवंतामधून भगवंताचा अवतार होतो। याप्रमाणे भगवंताचे जे विशिष्ट रूप अवतीर्ण होते यालाच अवतार म्हटले जाते। असे अवतार भगवत धामात पर्वतमात स्थित असतात। ते जेव्हा भौतिक सृष्टीत प्रकट होतात तेव्हा त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते। पुरुषावतार, गुणावतार, लीलावतार, शक्यात्वेश अवतार, मनत्वार अवतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळी अवतरित होत असतात। पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्य पुरुष आहेत आणि ते सर्व अवतारांचे मूळ आहेत। भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतरित होतात। हे शुद्ध भगवंताच्या दानात त्यांच्या मूळ वृंदावन लीलांमध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात। म्हणून कृष्णावताराचे मुख्य प्रयोजन त्यांच्या अनन्य भक्तांना संतुष्ट करणे हे आहे। भगवंत सांगतात की ते प्रत्येक युगात अवतीर्ण होतात। यावरून दर्शित होते की कलियुगातही ते अवतरित होतात। श्रीमद भागवत गीता सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत। श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतभर कृष्ण भावना पसरवली। त्यांनी भविष्यवाणी केली या संकीर्तन आंदोलनाचा प्रचार जगामध्ये सर्वत्र नगरोनगरी आणि खेडोपाडी होईल। भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्रीकृष्णाचे अवतार म्हणून उपनिषदे, महाभारत, भागवत इत्यादी शास्त्रांचा गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्त वर्णन करण्यात आले आहे। श्री चैतन्य
चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्रीकृष्णांचे भक्त अत्यंत आकर्षित होतात. भगवंताचा हा अवतार दुष्टांचा वध करीत नाही, तर आपल्या अहितुकी कृपेद्वारे त्याचा उद्धार करतो. जन्मकर्मच मे दिव्यमेव यो वेत्ती तत्वतः तव्या देह पुनर्जन्म नैती मामेती सोजुर्न. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. भगवंताच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवताराबद्दल यापूर्वी 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंताच्या जन्मांचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवत धामात परत जातो. भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही. निर्वेशवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतर आणि अनेकानंदिक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते.